विवेकानंदांना विचारलं, तू काय होणार आहेस मोठे होऊन? त्यांनी सांगितलं, मला हा घोडागाडी चालवणारा व्हायचं. प्रख्यात वकील असणाऱ्या वडिलांना वाईट वाटलं, आपल्या पोराला काय व्हायचंय? तर हा घोडागाडी चालवणारा एक सारथी व्हायचंय. त्यावेळेस विवेकानंदांच्या आईनं विवेकानंदांना बोलवलं आणि सांगितलं, राजा, तुला घोडागाडी चालवणाराच व्हायचंय ना? हो, पण हे असं नाही. अर्जुनाचं सारथ्य करणाऱ्या कृष्णाचं चित्र दाखवलं आणि सांगितलं, सारथीच जर व्हायचं असेल, भगवान श्रीकृष्णासारखा सारथी हो. स्वप्न बघायची तर जरा मोठी बघा रे. आणि इथं पालकांना सांगतो, पोरांना जरा मोठी स्वप्न दाखवा. आम्ही त्याला सांगितलंय, मार्केट कमिटीला तर चिटकलं पाहिजे, पतसंस्थेत तर लागलं पाहिजे, याच्या पाया पड, त्याची चिठ्ठी आण, इथं पैसे भर. काय स्वप्न दाखवतो आम्ही आमच्या पोरांना? जरा मोठी स्वप्न बघा. पोरग काही वेगळं करायला गेलं, बापच त्याला सांगताय, अंथरून पाहून पाय पसर, अंथरून पाहून पाय पसर. सालं ते पोरग हातपाय खुडून खुडून मरून गेलं, पण बापानं काय त्याला कधी हातपाय पसरू दिले नाहीत. बापानं सांगितलं पाहिजे, हातपाय पसर, अंथरुणाचं काय करायचं तुझा बाप बघल. एवढी धमक तुम्हाला तुमच्या लेकरामध्ये निर्माण करता आली पाहिजे. आमच्या डोक्यात एकच आहे, काही केलं तर पोरानं नोकरी केली पाहिजे. का वाटत नाही? पोरांनी उद्योगात यावं, व्यवसायात यावं, व्यापारात यावं. आणि आज काय परिस्थिती आहे महाराष्ट्राची उद्योग व्यवसायाच्या संदर्भानं? टायरवाले केरळचे, किराणा व्यवसायात पटेल, हार्डवेअरची दुकानं बोरींची, बांधकाम व्यवसायात यूपीचे लोक, गवंडी सगळे बिहारचे, सुतारकामात राजस्थानी, हॉटेल सगळी दक्षिणात्यांकडं, चायनीजच्या गाड्या पूर्वांचलचे तरुण चालवतात. बरं चला, संविधानानं त्यांना अधिकार दिलाय, कुठेही जातील, कष्ट करतील, पोट भरतील. आमची पोरं कुठे आहेत? कॉलेजच्या कट्ट्यावर बसून पिचकाऱ्या मारणं, सिस्टीमला शिव्या घालणं, नाहीतर कोणत्या तर नेत्याच्या पाठीमागं की जय. मागं निम्म्यांना माहीत नसतंय पुढं कुणाचा जय जयकार चाललाय. कानाव की पडलं का यांनी जय म्हणायचं. आणि फार फार तर आम्ही नोकऱ्यांच्या रांगांमध्ये उभे आहोत. पोरांनो, नीट ऐका. आमच्याकडं एक बाग आहे आणि त्या बागेमध्ये एक क्लर्कची जागा भरायची होती. किती जागा भरायच्या होत्या? जागेत का तुम्ही? किती जागा भरायच्या होत्या? एक जागा भरायची होती. एका जागेसाठी 1000 पोरांनी ऍप्लिकेशन केलं. आता एकच जागा आहे म्हटल्यानंतर किती जणांना नोकरी मिळेल? एकालाच मिळणार आहे. एका पोराचं सिलेक्शन झालं, त्याला अपॉइंटमेंट लेटर साईन करून मिळणार. त्याच वेळेला बागेतला शिपाई पळत आला आणि म्हणला, काही करा पण याला नोकरी देऊ नका. म्हणले, काय झालं? म्हणले, बागेतलं गोरीला माकड मेलंय. बागेत जर आता गोरीलाच नसेल तर लोक कशी येतील? लोक आली नाही तर याचा पगार करायचा कशातनं? काही करा पण याला नोकरी देऊ नका. त्या पोरानं बागेतल्या मॅनेजरचे पाय पकडले. म्हणला, साहेब, मी पडेल ते काम करेल पण नोकरी तेवढी द्या. बागेतला मॅनेजर म्हणला, पाय सोड, तुला नोकरी देतो, क्लर्कचं पेमेंट मिळेल, फॅसिलिटीज मिळतील, पण जोपर्यंत बागेत गोरीला येत नाही तोपर्यंत तुला काम मात्र गोरीलाचं करावं लागेल. स्वाभिमान शून्य पिढी जन्माला घातली, ज्यांचा त्यांच्या ज्ञानावर विश्वास नाही, ज्यांचा त्यांच्या मनगटावर विश्वास नाही. त्या पोरानं सांगितलं, मी गोरीला तर गोरीला. रोज यायचा, गोरीलाचे कपडे घालायचा आणि पिंजऱ्यात जाऊन उभा राहायचा. लोक यायची, शेंगा बिंगा खायला घालायची. म्हणला, मजा आहे, पगार चालू आहे, वरतून डेली अलाउन्स पण सुरू आहे. एक दिवशी तुमच्यासारख्या शाळेतल्या मुलामुलींची ट्रिप आली आणि शाळेतल्या पोरापोरींकडे बघून हे जोर जोरात उड्या मारायला लागलं आणि उड्या मारता मारता चुकून वाघाच्या पिंजऱ्यात जाऊन पडला. आता वाघाच्या पिंजऱ्यात पडल्यावर म्हणला, नोकरी गेली तरी चालेल, जीव वाचला पाहिजे. जीव वाचावा म्हणून हे जोर जोरात ओरडायला लागलं. याच्या आवाजानं झोपलेला वाघ जागा झाला, चवताळून याच्या अंगावर धावून आला आणि हातावर हात ठेवून म्हणला, ओरडू नको, नाही तर दोघांची नोकरी जाईल. नंतर कळलं, गोरिलाच्या भूमिकेत BSc झालेलं होतं, वाघाच्या भूमिकेत MSc झालेलं होतं. शिक्षणातनं आम्ही स्वाभिमानी होणं अपेक्षित आहे का स्वाभिमान शून्य होणं अपेक्षित आहे? शिक्षणातनं आम्ही स्वाभिमानी होणं अपेक्षित आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुंबई प्रांतातून निवडणुकीला उभे राहिले होते. मुंबई प्रांतातून निवडून आले नाहीत.
नंतर आंबेडकर बंगाल प्रांतातून निवडणुकीला उभे राहिले, बंगाल प्रांतातून निवडून आले. पुढे भारत आणि पाकिस्तान फाळणी झाली आणि बंगाल प्रांत पाकिस्तानला जोडला गेला. आता जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना घटना समितीचं सदस्य व्हायचं असेल तर पहिल्यांदा आंबेडकर हे भारताच्या सभागृहाचे सदस्य असले पाहिजेत. डॉक्टर आंबेडकरांच्या ज्ञानाची भारतीय सभागृहाला आणि घटना समितीला गरज भासली. बॅरिस्टर जयकरांनी मुंबई प्रांतातून राजीनामा दिला, आंबेडकरांना तिथे उभं केलं, निवडून आणलं आणि मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटना समितीचे सदस्य झाले. केवळ आणि केवळ ज्ञान, ज्ञानाला दुसरा पर्याय नाही. आणि म्हणून लक्षात ठेवा, शालेय जीवनामध्ये, महाविद्यालयीन आयुष्यामध्ये जेवढं शिकता येईल तेवढं शिका. स्वतःला सिद्ध करण्यासाठी झोकून द्या. जरा मोठी स्वप्न बघा. उद्योगात, व्यवसायात, व्यापारात येता येईल का? मला वाटतं याचा प्रयत्न करा. 84-85 पर्यंत दुबईकडे काहीच नव्हतं, फक्त तेलाचे पैसे होते. पण आज जगातला सगळ्यात बिझिएस्ट एअरपोर्ट दुबई, जगातला सगळ्यात प्रॉफिएस्ट मॉल दुबई. काय होतं दुबईमध्ये? फक्त पैसे होते तेलापासून मिळणारे. पण आज उद्योग व्यवसायाच्या संदर्भानं, पर्यटनाच्या संदर्भानं दुबई कुठच्या कुठे निघून गेलं का? मग आम्हाला तो विचार करता येत नाही. मी आत्ता पोरांनो जेजुरीला गेलो होतो. तुम्ही गेलताय का कधी जेजुरीला? तुमच्यासारखे 4-5 मुलं मुली जेजुरी गडाचे फोटो काढत होते. मी एकाला विचारलं, फोटो काढून काय करतो रे? तो मला म्हटला, दादा किती दिवस बॅनर लावायचे? चलो दुबईन, चलो सिंगापूर. म्हटलं मी दुबईत बॅनर लावणार आहे, चलो जेजुरी. दुबईतली लोक जेजुरीत आणतो का नाही बघा म्हटला. आणि म्हटलं काय करणार? म्हटलं काय नाही, एकदा का ते जेजुरीत आले, खालून वर गडाव त्यांना पाय घेऊन जाणार आणि ते घामाघूम झाले का मग त्यांना लेक्चर देणार किती कॅलरीज बर्न झाल्या. आणि रात्री म्हणला 2-2 हजार रुपये तिकीट काढून त्यांना जागरण गोंधळ ऐकायला लावतो का नाही बघा म्हटला. मला हेवा वाटतो की जी मुलं असं चौकटीच्या पलीकडे जाऊन काम करतात. चौकट तोडा. जिजाऊ जर त्याच चौकटीत राहिल्या असत्या तर हिंदवी स्वराज्य निर्माण झालं नसतं. अहो, खेळोजी राजांची पत्नी डोळ्या देखत उचलून नेली, हे जिजाऊंनी बघितलं. सरदारांच्या घरातल्या स्त्रियांची ही अवस्था, सर्वसामान्य कुटुंबातल्या घरातल्या स्त्रियांची काय अवस्था? लेकीबाळीचं सौंदर्य आणि तारुण्य त्यांच्यासाठी अपराध ठरावं. अशा वेळेला शमशेर उचलली पाहिजे आणि गनिमांना जाब विचारला पाहिजे. ही ताकद जर कुणी निर्माण केली असेल शोभाच्या मनगटात तर ती जिजाऊ साहेबांनी निर्माण केली. म्हणून आई म्हणून तुमचं कर्तव्य आहे. पोरगी वयात आली, लग्न करून टाकू, 4 रुपये खर्च करू, कल्याण झालं, असा विचार मनात आणू नका. पोरींना त्यांच्या पायावरती उभं करा. आज आपल्याला भाजी आणायला जायचं म्हणलं तर नवऱ्याला 100 रुपये मागावे लागतात. आपल्यालाही शिकलो असतो तर नोकरीला लागलो असतो, आपणही शिकलो असतो तर पायावर उभं राहिलो असतो. पण परिस्थिती नव्हती. आपल्याला कोणी सांगणारं नव्हतं, कोणी दिशा दाखवणारं नव्हतं. आता तुम्ही तुमच्या लेकीला सांगा, आई म्हणून मी तुझ्या पाठीमागे खंबीरपणे उभी आहे. शिक, तू तुझ्या पायावर उभी राहा. तुझ्या पायावर उभी राहत नाही तोपर्यंत मी तुझ्या पाठीशी उभी आहे. हे आई म्हणून तुम्ही तुमच्या लेकीला सांगितलं पाहिजे. बाप म्हणून तुम्ही तुमच्या पोराला सांगितलं पाहिजे की बाबा रे, आता तू खांद्याला आला, माझ्या खांद्यावरचं ओझं कमी करण्यासाठी 2 पावलं तुला पुढे यावं लागेल. या टिंगल टावाळ्या टुकारपणा सोडून दे. शाळा कॉलेजातले पोरांनो, हे दिवस आत्ता निघून जातील. आत्ता जर तुम्ही गांभीर्यानं तुमच्या शिक्षणाकडे बघितलं नाही, आयुष्य सगळं खडतर आहे. आणि आत्ता जर थोडे परिश्रम घेतले तर पुढचा सगळा प्रवास सुखाचा आहे. काय करायचं शालेय जीवनामध्ये ते तुम्ही ठरवा. जरा मोठा विचार करा. मुलींनो, एलॉन मस्क नाव ऐकलंय का तुम्ही? एलॉन मस्क, यूट्यूबला सर्च करा. ज्यानं आत्ता ट्विटर विकत घेतलं. मी एलॉन मस्कचं भाषण ऐकत होतो. काय विचार करतात ही पोरं बघा. एलॉन मस्क सांगतो 2050 पर्यंत आम्ही आमच्या देशामध्ये विमानाचे प्रवास बंद करू आणि रॉकेटनं प्रवास करू. रॉकेट लॉन्च करता येतं. तो म्हणला ते आम्ही जमिनीवर लँड करू. काय भन्नाट कल्पना आहे त्या लोकांच्या. तो सांगतो आम्ही असे रस्ते तयार करू, त्या रस्त्यांवरून गाड्या धावतील आणि आपोआप त्या गाड्यांची बॅटरी चार्ज होईल. एलॉन मस्क सांगतो 2050 पर्यंत आम्ही आमच्या देशामध्ये अशी घरं तयार करू, त्या घरांच्या भिंती दगड विटांच्या नसतील, त्या घरांच्या भिंती सोलर पॅनलच्या असतील. ते घर स्वतःची एनर्जी स्वतः क्रिएट करेल. काय विचार करतायत ही लोक? आमचं घरच स्वतःची एनर्जी स्वतः क्रिएट करेल. आणि आमच्या डोक्यात काय चाललंय? आकडा कुठून टाकायचा, आकडा पकडल्यावर फोन कुणाला करायचा, मीटरमध्ये वायर कुठून घालायची. आम्ही हुशार नाही होत असं नाही. चंद्रयान 3 मध्ये आम्ही जगाला दाखवून दिलं
की आम्ही पण मागे नाही आहोत. पण का आम्ही शालेय जीवनामध्ये असा विचार करायचा नाही? का आम्ही मोठी स्वप्न बघायची नाही? का आम्ही स्वतःला या मातीसाठी, या देशासाठी, स्वतःच्या गावासाठी आम्ही झोकून द्यायचं नाही? थोडासा मोठा विचार करा. ज्या दिवशी आम्ही हा मोठा विचार करायला सुरू करू, त्या दिवशी बाळांना तुमचं जगणं सुंदर होऊन जाईल. आणि म्हणून जिजाऊ जयंतीच्या निमित्तानं फक्त प्रतिमेला हार घालणं, जिजाऊ साहेबांना मुजरा करणं इथपर्यंत जयंती सीमित ठेवू नका. प्रत्येक मुलीनं जिजाऊंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा. जोपर्यंत घराघरामध्ये जिजाऊ विद्यापीठ जन्माला येत नाही, तोपर्यंत शिवाजीराजे जन्माला येणार नाहीत. म्हणून आपल्या घरात पहिल्यांदा जिजाऊंचा विचार पोहोचेल का, यासाठी प्रयत्न करा. आणि मला काही शेवटचे मिनिट तुमच्याशी आता बोलायचे पोरांनो. आयुष्यात संकट येत असतात. तुमच्यापैकी कुणाची परिस्थिती गरिबीची असेल, कुणाची परिस्थिती जरा हलाखीची असेल, अजिबात रडायचं नाही. गरिबीत जन्माला आलो आपली चूक आहे का? गरिबीत जन्माला आलो आपली चूक आहे का? गरिबीत जन्माला आलो आपली चूक नाही. पण आपण जर गरिबीत मेलो तर ती मात्र आपली चूक आहे. गरिबीत मरायचं नाही. बक्कळ पैसे कमवायचे, जेवढे कमवता येतील तेवढे कमवायचे. फक्त तुकोबारायांचं एक विधान लक्षात ठेवायचं, जोडून या धन उत्तम व्यवहारे. आपला व्यवहार उत्तम ठेवायचा. मोठं व्हायचं. आयुष्य परत आहे का मला सांगा? हे आयुष्य परत नाही. आणि म्हणून जे तुमच्या आयुष्यात क्षण आलेत, झोकून द्यायचं, मोठी स्वप्न बघायची आणि त्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी प्रयत्न करत राहायचे. संकट प्रत्येकाच्या आयुष्यात येतात.